जय श्रीराम. मी लाईन ट्रेडर आणि लाईन ट्रेडिंग कम्युनिटीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजचा विषय आहे आपला कॅन्डल्स आणि कॅन्डलस्टिक पॅटर्न्स. तर आज आपण शिकूया वेरियस कॅन्डलस्टिक ऑफ पॅटर्न्स. मराठी, हिंदी, इंग्लिश थोडं मिक्स आहे आपलं. ज्याची भाषा जशी आहे त्याने तसं समजून घ्या, शिकून घ्या. चला तर जाऊयात आपण स्क्रीनला. तर मी PDF बनवली होती, ती तुम्ही बघू शकता. ही आहे बुलिश इगल्फिंग कॅन्डल क्रिएट झाल्यानंतर एंट्री कशी घ्यायची व केव्हा घ्यायची, हा 1 नंबरला आपण बघू शकता. आणि 2 नंबरला आहे मॉर्निंग स्टार, हे पण बघू शकता. जसं कॅन्डल क्रिएट झाल्यानंतर कशी एंट्री घ्यायची ती. ही आहे आपला इव्हनिंग स्टार. आपला थोडा डोजी कॅन्डल होऊन रेड कॅन्डल थोडी मोठी क्रिएट झाल्यानंतर ही अशी कॅन्डल फॉर्म होते, ते बघू शकता आपण. ही आहे आपली बिअरिश इगल्फिंग. त्याच्यानंतर सेकंड कॅन्डलला डिरेक्टली एंट्री घेऊ शकता व स्टॉप लॉस या कॅन्डलच्या लोला. त्यानंतर आपण एंट्री घेणार आहोत हॅमर कॅन्डलला. ही झाला हॅमर, ही त्याचं कन्फर्मेशन. थर्ड कॅन्डलला एंट्री आणि इथं स्टॉप लॉस. ही आहे ट्विझर बॉटम, म्हणजेच 2 कॅन्डल हॅमर टाईप सारखे क्रिएट झाले, तिथून आपण अप साईडला चांगला मोमेंटम बघू शकता. त्याला आपण म्हणू शकता ट्विझर बॉटम. तर अजून एक आहे ही ट्विझर टॉप. सेम जसं ट्विझर बॉटम झालं तसंच सेम टॉपला रेजिस्टन्सला झाल्यानंतर आपण तिथेही करू शकता ट्विझर टॉप. त्यानंतर शूटिंग स्टार, तर बघू शकता ही झाला शूटिंग स्टारची कॅन्डल, तर बघू शकता. आणि ही आपण तयार केलेलं आहे की इगल्फिंग कशी क्रिएट होते आणि ती क्रिएट झाल्यानंतर आपण एंट्री कशी घेऊ शकता ते. ही आहे बुलिश इगल्फिंग. ही क्रिएट झाल्यानंतर सेकंड कॅन्डललाच आपण एंट्री घेऊ आणि त्याखाली स्टॉप लॉस लावू ऑलमोस्ट 30 पिप्सचा. त्यानंतर हॅमर कॅन्डल क्रिएट झाल्यानंतर कशी एंट्री घेऊ शकता. त्यानंतर पुढे जाऊयात आपण मॉर्निंग स्टारला. त्यानंतर पिअर्सिंग पॅटर्न, ते पण बुलिश पॅटर्न आहे. ही कॅन्डल आहे मारुबोजू कॅन्डल. नंतर आपण बघू शकता 3 व्हाईट सोल्जर्स. 1 मिनिट, माझी हलत आहे. त्यानंतर आपण बघू शकता ही आहे बुलिश हरामी कॅन्डल आणि इन्व्हर्टेड हॅमर. जसं इथं हॅमर क्रिएट झालं तसंच हॅमर होऊन त्याच्यावरच ग्रीन कॅन्डल क्लोज झाल्यानंतर इन्व्हर्टेड हॅमर क्रिएट होतो, तिथून आपण एंट्री घेऊ शकता. ही आहे ट्विझर बॉटम. तर आपण जाऊया अजून एक्झाम्पलकडे, तुम्ही कशी कुठून कधी एंट्री घेऊ शकता ह्याच्याकडे. तर ही कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे बिअरिशचं. मागाशी आपण बुलिशचं बघितलं होतं, आता बघूयात आपण बिअरिशचं. तर ही आहे शूटिंग स्टार. ही सेकंड कॅन्डललाच आपण एंट्री घेऊ शकतो. तुमची जर प्रॅक्टिस परफेक्ट झाली असेल, कॅन्डलची बरोबर समज आली असेल तर घेऊ शकतो आपण. ही आहे बिअरिश इगल्फिंग कॅन्डल. त्याच्यानंतर आपण बघू शकता हँगिंग मॅन पॅटर्न. हा आहे बिअरिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न. ग्रॅव्हिस्टोन डोजी कॅन्डल पॅटर्न.
काय काय लेवल असतात ना, टॅप अँड गो, तिथं मोस्टली क्रिएट होणारी कॅन्डल आहे. त्यानंतर ही आहे डार्क क्लाउड कवर, म्हणजेच ग्रीन कॅन्डलला पूर्ण रेड कॅन्डल जेव्हा कवर करते विथ फुल बॉडी तेव्हा म्हणलं जातं डार्क क्लाउड कवर कॅन्डल. त्यानंतर आपण बघू शकता बेअरिश मारुबोजू कॅन्डल, हे पण थोडं सेम त्याच टाईपचं आहे. त्यानंतर मागाशी आपण बघितलं होतो जसं टीजर टॉप टीजर बॉटम, दिस इज दॅट टाईप ऑफ कॅन्डल. हे बेअरिश स्पिनिंग टॉप मागाशी बघितलं होतं. तर हे आहे फॉलिंग 3 मेथड कॅन्डल, हे थोडं नवीन आहे तुमच्यासाठी. जर कुणाला त्यांच्या लेवल्समधून नाहीतर सपोज कुठून जर एंट्री नाही भेटली तर एक पॅटर्न तयार होतो 3 कॅन्डल छोटे स्मॉल साईजचे, नंतर ना पूर्ण त्या 3 कॅन्डलला कवर होऊन एंड होणारी अख्खी पूर्ण रेड कॅन्डल जेव्हा संपते का तेव्हा तयार होते, त्यालाच म्हणतात फॉलिंग 3 मेथड कॅन्डल. हा हे बिअरिश लॉंग लेग्ड डोजी मागासारखाच थोडं समजू शकतो आपण. या हे 3 ब्लॅक क्राउज, जसं ते इथं आपण बघू शकता, आपण वर बघितलं होतं ना इथं 3 व्हाईट सोल्जर, ॲज इट इज 3 ब्लॅक क्राउज सेलिंगचा असल्यामुळे त्याला क्राउज दिलेला आहे. तर नंतर ना आहे 3 इनसाइड डाऊन कॅन्डल, म्हणजे जे अपसाईडचे जे 2 ग्रीन कॅन्डल होते त्या ॲज इट इज प्रमाणे 2 रेड कॅन्डल जाऊ होते, त्याला 3 डाऊन साईड कॅन्डल असं म्हणतात. नंतर ना आपण जाऊयात मॉर्निंग स्टारकडे. मॉर्निंग स्टार तर आपल्याला माहीतच आहे. नंतर ना 3 आउटसाईड डाऊन कॅन्डल्स, मागाशी मी सांगितलं होतं ना हे सेम तसं आहे. तर आता मी तुम्हाला ही दाखवणार आहे की आपण एंट्री केव्हा घ्यायची, स्टॉप लॉस कुठं, आणि स्टॉप लॉस कसा तुमचा चुकीचा बसेल, तुमचं स्टॉप लॉस का बरं जातं हे सगळं तुम्हाला येऊन पण ह्याच्यासाठी तुम्ही काय प्रिकॉशन घ्यावं लागेल ही पण तुम्हाला सांगणार आहे. हे बघा आता हे थोडं बनवलेलं आहे आपण, डिफरंट रिजेक्शन ॲट सपोर्ट लेवल. ही झाली सपोर्ट लेवल, ही झाली कॅन्डल, इथून आपण एंट्री, ही झाला तुमचा स्टॉप लॉस. ही परफेक्ट टीपी आपला 1:1, 1:2, 1:3, जास्तीत जास्त आपला प्रिव्हियस स्विंगपर्यंतच ठेवावं असं माझं म्हणणं आहे. ही एंट्री बेस्ट मानली जाते जर आता ऐका, जर असा टाईप जर झाला जिथं थोडेफार सगळ्यात जास्त कॅन्डल बघायला भेटले तर तिथं ट्रेड घ्यायचा अवॉइड करा आणि आपला लॉस पाळा. असंच काय काय शिकण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अजून जर काय माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये मेसेज करा, मी तुम्हाला सगळं शिकवीन. जय श्रीराम, जय हिंद, जय महाराष्ट्र.